नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. घरातील कामे आवरून यायला वेळ लागला. तोपर्यंत काका येऊन आपलं काम पण चालू केलेले. मग काय, माझ्याकडं चौकटीचं काम होतं व काकांनी दरवाजा जोडायला घेतलेला. मला हाताला लागल्यामुळं भांडी घासण्याचं काम आता दादाच करत होता. दादा आपलं काम करून इकडं कामावर रुजू पण झालेला. त्याला काकांची साथ होती. माझं काम होतंय न होतंय तोपर्यंत म्हणजे पप्पांनी आतून हाक मारली, ज्वारी उन्हात घालायचं आहे, लवकर ये असं. मग काय, निघालो लगेच मी. ज्वारी वाळत घातली आता नुकतंच आणि म्हटलं आता उन्हाचा तडाखा भरपूर आहे, खाली गेलेलं बरं. अगोदरच काळा आता आणि जरा काळा व्हायला नको. उन्हाचा तडाखा एवढा तीव्र होता की उन्हातून आल्यानंतर सगळं काही काळं काळं दिसत होतं. दादाला गाडीसाठी भाडं आलेलं म्हणून तो गेला निघून. मग त्याची जागा मीने घेतली. गडबडीत गडबड म्हटलं तर अचानक एक चौकट एक बनवायची होती. त्यासाठी हातातील दरवाजाचं काम सोडून पप्पा आणि मी चौकटीच्या नादाला लागलेलो. कोणतं काम कसं करून घ्यायचं हे पप्पांना आमच्या चांगलं ठाऊक. चांगले चांगले सल्ले देत देत कधी टोमणे मारतात ते कळणार पण नाही. मग इतर मुलांची बरोबरी आमच्याबरोबर करून विषयांतर करणार. सन्न दिशी एक कळ आली आणि बघतो तर काय, परवाचा पराक्रम. अजून हाताला लागलेली जखम वाळलेली नव्हती. तसंच आपलं काम चालू ठेवलं, नाहीतर मग आणि बोलणी खावी लागणार. मोबाईल चालवताना तुमचं बोटं दुखत नाहीत, काम करताना मात्र दुखतंय. मग गप मुकाट्यानं आपलं काम करत बसलो मी. चौकटीचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं. तोपर्यंत काकांनी तिकडं दरवाजा पण एक पूर्ण जोडून तयार केलेला. तोपर्यंत चौकटीला धडी व मोल्डिंग मारायचं होतं म्हणून मशीनवर घेतलं व काम चालू केलं. तोपर्यंत म्हणजे मशीनमध्ये काहीतरी बिघाड झाल्यामुळे व्यवस्थित वर्किंग होत नव्हतं. मग काय, आणि कामात काम, अनेक काम. मग लागलो पप्पा आणि मी त्याला व्यवस्थित करण्यात. त्यात नेमकं मशीनसाठी लागणारं साहित्य कोणतरी न्यावं आणि मग त्याच्याकडून देण्याची अपेक्षाच आपण विसरावं. आणि लोक तर अशा प्रकारचे आहेत की थोड्याच वेळासाठी म्हणून घेऊन जाणार, परत मागत नाही तोपर्यंत ते त्याच्याकडंच, जणू काही ते त्याचंच साहित्य आहे. सगळेच जर असे करायला लागले तर कोणी कुणाला काही देणार नाही. असे कित्येक साहित्य लोकांनी नेले परंतु ते परत काय दिलेच नाहीत. आणि त्यात घराकडं मागायला गेलं तर मी कुठं काय गाव सोडून चाललोय काय रे, असं त्यांचा शब्द ऐकावा लागतोय. मग म्हणजे नेमकं द्यावं की न द्यावं हे ज्याचं त्यानं ठरवायला पाहिजे. सोडा खरं, त्याबद्दल आता काय बोलणार. मशीन व्यवस्थित झाली, मग आपण चेक करून बघितलं आणि पुढचं कामाला सुरुवात पण केली. तेवढ्यात दुपार पण झालेली. म्हटलं हातातले काम आवरून मग मी जातो आतमध्ये जेवण करायला, तू इकडं हे काम चालू ठेव बाबा, असं म्हणून पप्पा निघणार होते. तेवढ्यात मग जाता जाता पुढच्या कामाचा तपशील जरा काकांना दिला आणि मग गेले. इकडं काकाने आपला काम चालूच ठेवलेलं. तेवढ्यात म्हणजे दादा आला.
हाय गाईस, आता भरपूर प्रमाणात शिवा खाऊन आता आलो कामावर आणि आता पप्पा जस्ट काम चालू आहे. जेवल्यानंतर जरा मोबाईल घेतल्यावर कधी झोप लागली कळलीच नाही. मग काय पप्पा लागले ओरडायला इकडं, का तर हे सगळे आलते कामावर, ह्यांचं काम चालू होतं. हे आपला निवांत उठून आत्ता आलोय. मग शिवा तर खाणारच होतो. पप्पा कसं ओरडतात एक झलक तुम्ही बघितल्याच असेल. मग तेवढ्यात झाली ती चहाची वेळ. चहा झाल्यानंतर आम्हाला साईडवर जायचं होतं. पत्रे जाऊन बसवायचे होते. मग काय वेल्डिंग कामावर जोर होता. पत्रे आवळण्यासाठी स्क्रू आणायला गेलो. स्क्रू घेतले, परत आलो. साईडवर जाऊन स्क्रू दिलं, मग आलो दूध आणायला. दूध आणताना याचं काय काम असते माहीत नाही. दूध गरम केलं, तेवढ्या संध्याकाळ झाली. तेवढ्यात म्हणजे पप्पाने इकडे नियोजन आखलेलं. आमच्या पप्पांना तरी कंटाळत नाही. तिकडे दिवसभर काम करायचं आणि रात्री पण हे. मग म्हटले पप्पा मला कंटाळा आला. म्हटलो मग तू येऊ नकोस, माझं मी करतो म्हणाले. पप्पा एकटंच कसं करणार म्हटलं. मग आलो मी पण आणि मुकाट्यानं करायला. ते इतकं करतात आमच्यासाठी की ते शब्दात व्यक्तच करता येत नाही. बऱ्याच लोकांनी समजावलं की वेळेनुसार सगळं ठीक होईल, पण तोपर्यंत जगायचं कसं असतं हे कोणीच नाही सांगितलं.